भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या यशस्वी कारवाईच्या अनुषंगाने जनमानसामध्ये राष्ट्रवादाबद्दल आदराची व गर्वाची भावना निर्माण व्हावी, तसेच एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून समस्त पार्लेकरांच्या वतीने भारत विकास परिषदेच्या शाखेकडून वंदे मातरम राष्ट्रीय गीताचे गायन विलेपार्ले स्टेशन परिसरामध्ये आयोजित करण्यात आले। भारत विकासने आज जो कार्यक्रम केला तो अतिशय उत्साहवर्धक होता। पार्लेकर वासियांकडून देशाच्या सरहद्दीवर किंवा आतमध्ये जाऊन जे हल्ले केले आहेत याचं समर्थन आणि त्या सैन्य बलाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि संपूर्ण भारत सरकार आणि सैन्याच्या मागे ठामपणे उभं आहे। जे काय होईल ते होईल, यावेळी आर या पार की लढाई आहे। साक्षी गुंजाळ, विलेपार्ले शाखा प्रेसिडेंट, भारत विकास परिषद। आपण इथे जे आता पहलगामला जो हल्ला झालाय त्या विरोधात जे सिंधू मिशन चालू आहे त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम वाढायसाठी आपण हे राष्ट्रगीताचा प्रोग्राम विलेपार्ले शाखाने आयोजित केला होता आणि त्याला उत्स्फूर्तपणे प्रत्येकाने प्रतिसाद दिलेला आहे। सध्या भारतामध्ये विविध कारणामुळे आपल्यामध्ये जे मतभेद निर्माण करण्यात आले होते ते मतभेद सगळ्यांनी विसरून सगळ्यांनी एकत्र यावं आणि भारत देशाच्या बलाढ्य भारत देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या दृष्टिकोनातून आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला होता। त्याला विलेपार्लेकरांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनतेमधील जो उत्साह आहे, जो राष्ट्रप्रेम जागृत झालेलं आहे त्याचं ते प्रतीक आहे असं म्हणता येईल। या सगळ्या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल भारत विकास परिषदेचे खूप खूप धन्यवाद। यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष साक्षी गुंजाळ, अविनाश धर्माधिकारी, प्रतिमा गायतोंडे, विलास तावडे, दिगंबर काळे तसेच स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।